कुडकुडती थंडी असो, आजारपणा असो किंवा वजन कमी करायचं असो, सूपला नेहमीच डिमांड असतं. त्यातही सूप जर अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणार असेल, कोणतेही फूड कलर नसतील, कोणतेही त्यामध्ये फॅन्सी इन्ग्रेडियंट्स नसतील, तर मग सूप आणखीनच पौष्टिक होतं आणि कमीत कमी वेळेतसुद्धा तयार होतं. तर आजचं हे सूप असंच पौष्टिकही आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होणार आहे. त्यासाठी इथे मी लाल भोपळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. साधारण 1.5 कप एवढ्या घेतलेल्या आहेत. यासोबतच यासाठी आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे. उभा चिरून घेतलेला आहे कांदा, मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे. 7-8 काळी मिरी घ्यायच्या आहेत. याचबरोबर इथे 2 तमालपत्र घेतलेले आहेत मी. मीठ लागणार आहे आणि तूप लागणार आहे. एवढं साहित्य फक्त हे सूप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला एक कुकर किंवा कुठलंही जाड भांडं तुम्ही गरम करायला ठेवू शकता. इथे मी कुकरमध्ये बनवते, पटकन होतं. त्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घातलं आहे. आता इथे मी तूप वापरते. जर तुम्हाला बटर वापरायचं असेल तर वापरू शकता, पण तुपाने याला टेस्ट खूप छान येते. त्यामध्ये आपल्याला काळी मिरी घालायची आहे आणि 2 तमालपत्र असे हाताने तोडून घालायचे आहेत. याला साधारण कमी फ्लेमवरती मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता लगेचच यामध्ये उभा चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घातलेला आहे मी आणि तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर खूप कमी साहित्य लागतं यासाठी. आता इथे मी फक्त एवढंच साहित्य वापरलेलं आहे. यामध्ये तुम्ही गाजरही घालू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता. आता कांदा असा हलकासा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये या भोपळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या. पुन्हा याला 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता या फोडी अशा 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी एवढ्यासाठी पुरेसं होतं आपल्याला. एकदा ढवळून घ्यायचं याला. आता यामध्ये मी मीठ घालते. आता मीठ तुम्ही या स्टेजलाही घालू शकता किंवा नंतरसुद्धा घालू शकता. आता एकदा याला ढवळून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या फक्त आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 2 शिट्ट्यामध्ये या फोडी व्यवस्थित शिजल्या जातात. भोपळ्याचं सूप हे अतिशय पौष्टिक असतं. विशेष म्हणजे ही एक पारंपरिक रेसिपी आहे. यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागत नाही, मैदा लागत नाही किंवा बटरसुद्धा लागत नाही. त्यामुळे अतिशय हे पौष्टिक असणारं सूप आहे. आता कुकरचं झाकण लावलेलं आहे. याच्या फक्त 2 शिट्ट्या मी करून घेणार आहे. 2 शिट्ट्यामध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं. आता इथे 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरच्या. पूर्णपणे वाफ आपल्याला जाऊ द्यायची आणि नंतर याचं झाकण काढायचं आहे. बघू शकता भोपळा अगदी मस्त शिजला गेलेला आहे. आता याला थोडंसं गार करायचं आहे आणि याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. यातले जे मसाले आहेत या स्टेजला काढून टाकू शकता. मी यातलं फक्त तमालपत्र काढून टाकणार आहे. काळी मिरी तशीच ठेवणार आहे. काळी मिरी तशीच ठेवली. आता याला ब्लेंड करून घेते. जर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवणार असाल तर याला पूर्णपणे गार करायचं आहे आणि मगच मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. आता हे मी ब्लेंडरने बघू शकता एकदम मस्त ब्लेंड करून घेतलेलं. टेक्स्चर खूप छान आलेलं आहे. थिकनेसही पाहू शकता खूप छान आला आहे. यामध्ये आपल्याला काहीच घालायची गरज नाही. आता हे मी गॅसवरती ठेवलं आहे कुकर आणि फक्त याला गरम करून घेणार आहे. आपण यामध्ये मीठही घातलेलं आहे. काळी मिरी तर अगोदरच घातलेली होती. त्यामुळे दुसरं पुन्हा यामध्ये काहीच घालायची आपल्याला गरज पडत नाही. तर अतिशय सोप्या पद्धतीचं असं हे सूप आहे. व्यवस्थित गरम करून घेतलं आहे बघू शकता. गॅस बंद करायचा आणि गरमागरम सर्व करायचं. एकदम टेस्टी लागतं. नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. यानंतर तुम्हाला कोणकोणत्या अशा सूपच्या हेल्दी असणाऱ्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.